महासन्मान निधी योजना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट। 7व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात शासन निर्णय जारी। शासन निर्णयानुसार जो निधी मंजूर झालेला आहे हा निधी तुमच्या खात्यामध्ये कधी होणार जमा, सविस्तर अपडेट पहा। शासनाकडून तारीख जाहीर, नवीन तारीख आलेली आहे। या तारखेला खात्यामध्ये तुमच्या आता पैसे येणार आहेत। त्यासोबतच हप्ता जो आहे तो शेतकरी बांधवांना 4था हप्ता, 5वा हप्ता आणि 6वा हप्ता, त्याचबरोबर 7वा हप्ता, अशा पद्धतीने हप्त्याचं वितरण शासनाकडून करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वितरण सुरू करण्यात येणार आहे। 7वा हप्ता कधी आणि किती शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात समोर आलेली आहे नवीन माहिती। लाभार्थ्यांची संख्या आहे 94 ते 96 लाख आणि या 94 ते 96 लाख शेतकऱ्यांच्या हप्ता वितरणासाठी शासन निर्णय आलेला आहे। शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही पाहिलेला असेल। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आणि या निर्णयाचा ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे। सोबतच आता शेतकरी बांधवांना, काही शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत। आता 4000 रुपये कशाचे असणार आहेत, तर ज्या शेतकरी बांधवांना या अगोदरचा हप्ता आलेला नसेल, म्हणजेच 6वा हप्ता ज्यांना आलेला नसेल त्या शेतकऱ्यांना 6वा आणि 7वा हप्ता एकत्रितरित्या थेट 4000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत। आता राहिला प्रश्न, नमोचा 7वा हप्ता कधी जमा होणार। तुम्ही पाहिलेला आहे शासन निर्णय आलेला आहे, पण शासन निर्णयामध्ये ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही। परंतु काळजी करू नका, 7व्या हप्त्याची आता ऑफिशियल तारीख देखील आलेली आहे। महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून नमोच्या 7व्या हप्त्याची तारीख देण्यात आलेली आहे आणि ही तारीख कोणती असणार आहे, कधी येणार आहेत पैसे, त्यापूर्वी या ठिकाणी पहा, ज्या शेतकरी बांधवांची KYC बाकी आहे, आधार सीडिंग बाकी आहे, त्यांनी आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। सोबतच KYC करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हे पैसे वेळच्या वेळी मिळून जातील। आता पहा, सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे तारीख, कधीपर्यंत पैसे होणार जमा। तर नमोच्या 7व्या हप्त्याचे पैसे 10 सप्टेंबर रोजी जमा होणार आहेत। पहा, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। नमोचा जो 7वा हप्ता आहे तो 10 सप्टेंबरपर्यंत देण्यात येणार आहे। 9 ते 10 सप्टेंबरला हे वितरण सुरू केलं जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। 9 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होईल आणि 10 तारखेपर्यंत हे पैसे सर्वांना मिळून जातील। पण ज्यांना KYC केलेली नाही, ज्यांची KYC बाकी आहे, सोबतच आधार DBT लिंक नाही, त्यांनी ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निधीचं वितरण होणार आहे। 7व्या हप्त्याच्या निधीचं वितरण होणार आहे 9 ते 10 सप्टेंबर रोजी। आता 9 आणि 10 सप्टेंबर काही लांब नाही, लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शासन निर्णय देखील आलेला आहे। शासन निर्णयानुसार निधी मंजूर झालेला आहे आणि हा जो निधी आहे तो 9 ते 10 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। खूप दिवसापासून हा हप्ता रखडला होता, फायनली तारीख आलेली आहे। 10 सप्टेंबर तारीख फिक्स। 9 ते 10 सप्टेंबरला पैसे 100% मिळून जातील, काळजी करू नका। आणि ज्या शेतकऱ्यांना, जसं की अगोदर सांगितलं आहे, यापूर्वीचे हप्ते आले नसतील तर त्यांना देखील यापूर्वीचे हप्ते मिळून जाणार आहेत। तर ही खुशखबर आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेली। अशाच पद्धतीने नवनवीन योजनांची माहिती, अनुदानासंदर्भातली माहिती, सोबतच वेगवेगळ्या योजनांच्या जे हप्ते आहेत त्या हप्त्यांसंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आणि तारखा जाणून घेण्यासाठी, योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळेल। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।